बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील प्रज्वल पाटीलने लिहिलेल्या पुस्तकाची दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश। बुलढाण्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल पाटील याने स्वतः पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आहे। या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकारद्वारे आयोजित 1 फेब्रुवारी पासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे। चिखली शहरात राहणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची आवड असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ, कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तके आणि इतर पुस्तकांचे वाचन केले आहे। त्यानंतर त्याला लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि त्याने व्हिक्टरीज हायडन डिफेट अर्थात विजयात दडलेला पराभव हे पुस्तक लिहून प्रकाशित केले। 1 फेब्रुवारी पासून भारत मंडपम दिल्ली येथे भारत सरकार द्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे। आपल्या मुलाने अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावे यासाठी अनेक पालक आपल्या मुलाकडे आग्रह धरतात, तर दुसरीकडे अनेक मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत। असे असताना आपल्या मुलाने एवढ्या कमी वयात पुस्तक लिहावं आणि त्याच्या पहिल्याच पुस्तकाचा जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश झाला याचा प्रज्वलच्या आई वडिलांना खूप मोठा अभिमान आहे आणि कौतुक देखील वाटत आहे। सोशल मीडियावर आणि रील्सच्या जमान्यात पुस्तक वाचण्याची सवय कमी झाली आहे, मात्र प्रज्वलने कमी वयातच वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे। काय तुझं नाव आहे, तू तरगा शिकतो आणि तू पुस्तक लिहिल्याची माहिती आहे, कुठल्या भाषेतलं हे पुस्तक आहे, काय याचं शीर्षक आहे? मी प्रज्वल प्रकाश पाटील, वर्ग 9वी मध्ये शिकतोय। तर मी आता नुकतंच लिहिलेलं पुस्तक आहे विक्टरीज हिडन डिफीट। हे पुस्तक मी इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे। याच्या शीर्षकाचा मराठीत अर्थ असा होतो की विजयात दडलेला पराभव। आणि या पुस्तकाचा सारांश जर सांगायचं जर झाला तर हे एका अशा व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे जो त्याच्या अहंकारामुळे पराभव त्याला भेटलेला आहे। या पुस्तकाला आता दिल्ली या ठिकाणच्या प्रदर्शनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। कुठलं हे प्रदर्शन आहे, कुठल्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलं, याची प्रक्रिया कशी पार पडली? तर हे जे प्रोग्राम होणार आहे आता हे दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये होणार आहे आणि हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल बुक ट्रस्ट यांच्याकडून आयोजित केल्या जात आहे। याच्याबद्दल याची प्रक्रिया अशी होती की सर्वात पहिले मला लिटरेचर टाइम्स यांनी माझ्याकडे संवाद साधला आणि माझ्याकडून पुस्तक प्रदर्शनीमध्ये होणारे जे पुस्तक आहेत ते त्यांनी माझ्याकडून मागवले। आणि मी दीपिका प्रकाश पाटील, प्रज्वल पाटीलची मम्मी आहे आणि माझा मुलगा प्रज्वल हा 9वी मध्ये शिकत असून त्याने लहान वयामध्ये त्याचं स्वतःच्या विचारांचे किंवा वेगवेगळ्या पुस्तकातून ज्ञान घेऊन त्यांनी त्याचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। आणि आज ते पुस्तक 1 तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये त्या पुस्तकाची त्याच्या निवड झालेली आहे। त्यामुळे त्याच्या पुस्तकाबद्दल किंवा त्याच्या या कौतुकाबद्दल आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो। आजकालची मुलं ही फक्त टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यामध्ये बिझी असतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस अभ्यास कर ह्या गोष्टी सांगाव्या लागतात। तसं माझ्या मुलाला कधी मला तू अभ्यास कर किंवा तुला हे बनायचं ते बनायचं हा विषय मला कधीच सांगायची गरज पडलेली नाहीये। स्वतःच्या पूर्ण पुस्तकांचं त्याला भरपूर ज्ञान आहे। स्वतः 30 ते 32 पुस्तकांचं त्याचं वाचन झालेलं आहे। वेगवेगळ्या धर्मांची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी वाचलेल्या आहेत। त्या सर्व वाचन झाल्यानंतर त्याने स्वतःचं पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे। आणि एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी जागतिक लेवलला जे मेळावा होणार आहे, पुस्तक मेळावा होणार आहे, त्यामध्ये त्याचं पुस्तक ठेवलं। एक तर लहान वयामध्ये त्यांनी त्याचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे
किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सरकार दादागिरी आणि खंडणी करण्यासाठी आले आहे की नागरिकांच्या सेवेसाठी आले? सुप्रिया सुळे यांचा प्रश्न. गेले 3 वर्ष मी सातत्याने म्हणत आले, तुम्हाला ऐकून ऐकून किती वेळा मला सांगा, मी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर मी किती वेळा बोलले, FRBM ऍक्टवर किती वेळा मी बोलले 3 वर्षात. आणि काल नीती आयोगचा जो रिपोर्ट आला, गेले 3 वर्ष जे फिस्कल मॅनेजमेंट बद्दल बोलले, तो रिपोर्ट जणू काय आम्ही केलेल्या भाषणातून लिहिलेला, ते वास्तव खरं आलं ना. आम्ही खरंच बोलत होतो फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट बद्दल. परवा बजेट सादर होते, काय नाही, महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर साठी माझी अपेक्षा आहे सरकारने पैसे द्यावे. रेल्वेचं जे मुंबईचं सबर्बन असेल, सेफ्टी असेल, या सगळ्यासाठी, रेल्वेसाठी असतील, पोल्युशन असेल, टॅक्सेशन मध्ये रिलीफ आला पाहिजे, GST स्ट्रीमलाईन झालं पाहिजे. GST मध्ये खूप अडचणी आहेत आता. म्हणजे त्या कॅरेमल पॉपकॉर्नचे नीम्स तुम्हीच पाहिले असतील, सॉल्टेड कॅरेमल. आणि परवा मी तो स्काय फोर्स पिक्चर बघायला गेले होते. आता माझ्या मुलीने सॉल्टेड आणि कॅरेमल मिक्स मागितलं, तर मी माझ्या मुलीला म्हणलं असं करू नकोस बेटा, सॉल्टेडचा 5%, कॅरेमलचा 18%, हे सगळं बिचाऱ्या त्या पॉपकॉर्नवाल्याचा त्रास देऊ नकोस तू. त्याच्यामुळे मी तिला सांगितलं, एक तर कॅरेमल तरी खा, नाही तर सॉल्टेड तरी खा, दोनों मना आहे बेटा तुम्हारे लिए. हे दुर्दैवी अशी परिस्थिती आहे ना. अजितराव चांदेरे यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, नागरिकांना मारहाण असेल किंवा मग जागेचा वाद असेल, सध्या एका रुग्णावरचं म्हणजे एका व्यक्तीवर अनेक प्रकरणं त्यांची समोर येतात. ही दुर्दैव आहे. मला असं वाटतं अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांनी याच्यावर स्टँड घेतला पाहिजे. जसं बीडमध्ये आज त्यांनी स्ट्रॉंग लाईन घेतलेली आहे, ती आधीच घेतली असती तर कदाचित संतोष आपल्याबरोबर आज असता आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस त्यांनी त्याच्या मुलाबरोबर साजरा केला असता. पण पुण्यामध्ये येऊ नये अशी आमची विनम्र विनंती आहे. आणि हे जे व्हिडिओ आलेत हे पुण्यासाठी चांगले नाही आहेत आणि आपल्या सुसंस्कृत पुण्यासाठी हे हानिकारक आहे. काही GBS बद्दल आहे की सरकारनं सांगितलं की उपचार मोफत होतील, पण ज्या दिवशी घोषणा केली त्यापूर्वी ज्या रुग्णांना लागण झाली, ज्यांचा खर्च झाला 4 लाख 8 लाख असे अनेक रुग्ण आहेत, त्यांच्या खर्चासाठी आणखी काही सरकारकडून. माझं म्हणणं आहे की हे ऋण आहेत, त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल, एकच यंत्रणा अशी नसते. सरकारने दिल खोलना चाहिए. ही माणुसकीच्या नात्याने अशा का, अहो तुमच्याकडे मेट्रोसाठी 18,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आहेत. तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. जर एवढे पैसे या सरकारकडे आहेत तर थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी रुग्णांसाठी दिले, ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे, तर काय हरकत आहे या सरकारला? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना, थोडेशा पैसे मेडिकल मध्ये घाला ना. माणसं जगतील तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना. या सरकारचा असंवेदनशीलपणा. उद्धव ठाकरेंना भाजप अजूनही जवळ करताना दिसतंय. काल पराग आळवणींच्या लग्न समारंभात चंद्रकांत पाटील म्हटले, जर तुम्ही परत आमच्यासोबत आले तर आनंदच आहे. ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनलवर होतं? सुवर्ण क्षणाची वाट पाहतो. आमच्यापर्यंत पोहोचून अशी वस्तू झाली म्हणजे समजून कसं आहे, जर तो उद्धवजी एकत्र आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत. भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर आहेत. सध्या एक प्रश्न ग्रामस्थांचा असा आहे की जसे पोर्शे कारमध्ये रिपोर्ट बदलले गेले प्रकरणात, तसे पाण्याचे विहिरीचे जर नमुने बदलले गेले असतील, रिपोर्ट बदलले गेले असतील, तर अशा परिस्थितीत काय करायचं? आपण कशासाठी आहोत मग? तुम्ही आता संतोष आणि सोमनाथच्या कुटुंबाला न्याय द्यायचं काम हे प्रशासन कुठे करते? गेले 50 दिवस आपण सगळे म्हणजे मीडिया
आणि आपण सगळ्यांना अनेक पक्षातले सत्तेतले लोक, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी नैतिक शब्द का वापरते, कारण का ह्या सरकारने नैतिकता सोडून दिली आहे, पण आपण नाही सोडलेली, ना मीडियानी सोडली ना आम्ही कोणी सोडली. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही निवडून कशासाठी आलो, हीच लढाई लढण्यासाठी. काही आज अनिशा डीपीडीसी आहे, या भागातली मुख्य गरज आहे फिल्ट्रेशन प्लांट, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. ती मागणी करणार की नाही? हो, अर्थातच मी करणार आहे. मी एवढी 2 प्रश्नांची मागणी या डीपीडीसी मध्ये करणार आहे. एक म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक्स्टॉर्शन किंवा गुंडागर्दी ही पूर्णपणे थांबली पाहिजे. आम्हाला अस्वस्थ वाटतं, कारण का आमच्या लोकसभा मतदारसंघात इन्व्हेस्टमेंट्स येतात, मेसेज चुकीचा जातो. त्याच्यामुळे पुण्याचं जे इमेज आहे ते आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे. ही एक मागणी मी करणार आहे, विनंती मी डीपीडीसी मध्ये करणार आहे. आणि दुसरं, पाण्याचं आणि वायूचं जे प्रदूषण आहे, या दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं. आणि आमची सरकारला करायची ही तयारी आहे. आणि मी स्वतः उद्या, जेव्हा कालच मी तुम्हाला म्हणले तसं, मी भूपेंद्र यादवजींशी कालच सकाळी बोललेले आहे या विषयावर. मी उद्या दिल्लीला जाऊन पुन्हा एकदा भूपेंद्र यादवजींचं मार्गदर्शन घेणार आहे की केंद्र सरकार आपल्याला या पोल्युशनसाठी काय मार्गदर्शन करू शकतं. 23 गावात समावेश होऊन एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. विजय वडत्तीवार म्हणाले. विजय वडत्तीवार नितेश राणेंवर म्हणाले, विचारी विचार पेरल्याशिवाय भाजपाचा कमळ फुलू शकत नाही. त्यामुळे अशा विषयांची स्पेशल फोर्स तयार करून विचार पेरले जातात. 2 धर्मात तेढ निर्माण लावण्याचे काम करणारी फळी भाजपाने तयार केली. नितेश राणे त्यांचे प्रमुख आहेत. अजित पवार बीड दौऱ्यावर. विजय वडत्तीवार म्हणाले, ज्यांनी केला आहे त्यांच्यावर पहिला मोकोका लावला ना. काल सत्तेतील आमदारांनी 70 कोटींची बोगस बिले काढल्याचा आरोप केला. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचे असेल तर बोलून होणार नाही, कृती करावी लागेल. पहिल्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल, ज्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याशी प्रामाणिक आहात हे दाखवता येईल. वक्फ बोर्डवर विजय वडत्तीवार म्हणाले, 15 वर्ष वक्फ बोर्ड जमिनीचे काय झालं. सरकारचा प्रतिनिधी हा सीईओ असतो. 15 वर्षापासून हे सुचले नाही का. आता काँग्रेसवर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर पाहिले पाहिजे. अंबानी जागे संदर्भात वक्फ बोर्डाचा तत्कालीन अध्यक्षावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अँटलिया बंगल्याला एनओसी देण्यासाठी फोन केले. त्याची चौकशी करावी, आरोप करण्याची गरज नाही असे देखील विजय वडत्तीवार म्हणाले. तसेच ते शिंदे ऑनलाईन बैठकीला उपस्थित असल्यावर म्हणाले, शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. सध्या या सरकारमध्ये ऑनलाईन उपस्थिती ठेवून उत्तम काम करता येत असेल तर याचा अर्थ कुछ तो गडबड है. ती गडबड काय असेल हे येणाऱ्या काळात दिसेल, अशी टीका विजय वडत्तीवार यांनी केली. पाहुयात यावेळी विजय वडत्तीवार काय म्हणालेत ते. काल नितेश राणे यांनी वक्तव्य केलं की बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देऊ नये, कॉपी होण्याची शक्यता, चिठी होण्याची शक्यता आहे. काय विषारी विचार पेरल्याशिवाय भाजपचा कमळ फुलू शकत नाही. आणि त्यामुळं एक स्पेशल फोर्स
अशा विचारांच्या लोकांची तयार केली आणि त्यांच्या मुखातून असे विचार बाहेर काढलं जातं आणि त्या भरोशावर हिंदू विरुद्ध मुसलमान तयार करून मतासाठी दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करणारी फळी भारतीय जनता पक्षाने तयार केली, त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत, बैठक घेणार आहेत. त्यावेळी त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की कोणी चुकीचं कामं करू नये, खंडणी मागू नये, चुकीची कामं केली तर मग ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना. कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून 70 कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला. काम न करता आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात. म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही, तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल. तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील. तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल. वक्फ बोर्डा संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आता राज्य सरकारनं ठरवलं आहे की सगळ्या वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला जिओ टॅगिंग केलं जाईल. वक्फचे संपूर्ण ज्या तुमच्यावर आरोप होत गेले तुमच्या सरकारमध्ये अशा पद्धतीनं वक्फ बोर्डामध्ये लांगून चालन जे आहे ते केलं गेलं. 15 वर्ष झाले तुम्ही काय करताय? वक्फ बोर्डाच्या जमिनी वक्फ बोर्डाकडे आहेत. शासकीय माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय. सरकारचा प्रतिनिधी त्याचा सीओ असतो, चीफ ऑफिसर असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीओ असतो. त्यावेळेस तुम्हाला 15 वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का? आणि केवळ आता तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे. खरं तर तो आरोप म्हणून उद्या त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल, पण अंबानीच्या जागेच्या संदर्भात वक्फ बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षावर काही लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ते एनओसी देण्यासाठी जो अँटेलिया नावाचा अंबानींचा बंगला आहे फोन केले गेले. तिथे चालतं. मला वाटतं की वक्फ बोर्डाच्या संदर्भात या जमिनीच्या संदर्भात काही आउटर्न झालेलं आहे, वाटप झालेलं आहे, याची सर्वकष चौकशी सरकारनं करावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण रोखताय त्यांना. पण आरोप करण्याची गरज मला वाटतं नाही असं माझं मत. सरपंच परिषदेला तुम्ही आज चालले असं म्हणायचं की काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते. तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेलं दिसलं नाही कुठे. आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर 200-400 माणसं दिसले, तेही आणलेली, वहन केलेली. याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही. त्यामुळे लोक सुद्धा आता, जनता मतदार वाट बघते आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू. म्हणूनच आता ही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे. मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर. मागचे 2.5 महिने गेलेत, आताचे 4 महिने गेलेत. का निकाल लागत नाही? का तारीखवर तारीख चालली आहे? का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही?
तर याचं उत्तर सरकारपाशी आहे. आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत. निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारच याची वाट पाहत आहे. पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व 50,000 जवळपास जागा आहेत ओबीसींच्या, सरपंचापासून तर सेवा सहकारी पासून ग्रामपंचायत, महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये, निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीय पंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा पडला पार. शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5 तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकलेत. नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विवाहयोग्य जोडीदार सोबत आपला सुखी संसार थाटण्याचा हक्क आहे. तृतीयपंथी यांच्या विवाहास कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडलाय. यात हळदी, वरात, वऱ्हाडी मंडळी, संसारोपयोगी साहित्य, कन्यादान, सप्तपदी सर्व काही या विवाह सोहळ्याला पाहायला मिळालं. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. नाही, खूप छान वाटलं आम्हाला की लग्न सोहळा हे पार पडतोय आमचा. आमची एक इच्छा होती की आमचं हे असं लग्न झालं पाहिजे. ते आमचं आता स्वप्न साकार झालं. ते आम्हाला खूप चांगलं वाटतंय. झालं माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा, आयुष्याला जोडीदार असावा. माझ्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे, त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे. त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही. कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा. आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात. त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलंही मूल कसंही असू द्या, आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही. एवढं मी बोलतो. स्वप्न पूर्ण होतं.
अजित पवार यांना पुराव्याचा पेन ड्राईव्ह देणार सुरेश धस म्हणाले. तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती अजित पवार यांना करणार आहोत. मी तथ्य नसल्याशिवाय बोलत नाही. आज दस्तऐवज आणि पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे. पेन ड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे आहेत. आका की जय हो असं सुरेश धस म्हणाले. करणारच नाही. हो, ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार. बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही. आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची CD जी आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राईव्ह, त्याचा पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार. आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो, पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे. ओके दादा असं म्हटले खंडणी जर मागितली तर मोका लावणार. दादा असं म्हटले की आका की जय हो. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.